त्यावेळेस ठरलं की जे आमदारांनी या ठिकाणी साथ दिली सरकारला, सरकारमधले 4 आमदार त्या ठिकाणी सरकार झालं युतीचं 95ला, त्या आमदाराला उमेदवारी देऊ, त्या मतदारसंघात ज्या पक्षाचे पाहिजे त्या पक्षाचे. तसं घडलं नाही. दुर्दैवानं परत आम्हाला राष्ट्रवादी द्यावं लागलं. राष्ट्रवादीत आम्ही या ठिकाणी काम केलं. त्या ठिकाणी परत आमच्यावर प्रेम करणारे आमचे दादा परत आमच्या गोपंडीवरती आले. परत आम्ही गेर बदलला, परत भाजपमध्ये गेलो. भाजपमध्ये गेलो तिथं कस्तरी म्हणलं यावेळेस मेळ लागला. पण पक्षाचा आदेश आणि ताईसाहेबांची इच्छा होती की मोहन माझ्यासाठी एवढी वेळ तू ऐक, माझं सीट धोक्यात आहे. त्याचं कारण असं आहे, टाकाला जाऊन मोराला लपायचं नाही, आज होऊनच जाऊ द्या, जे आहे ते सांगायलाच पाहिजे. काही माणसानं त्या ठिकाणी ताईला लॉबिंग केली आणि ब्लॅकमेलिंग केली. ब्लॅकमेलिंग हा शब्द ध्यानात ठेवा, देवी अनुभवानं आणि ठामपणे सांगतोय. लॉबिंग केली आणि ताईला त्या ठिकाणी अडचणीत आणून बरे या ठिकाणचे मतदान तुम्हाला मिळतील, यांना जर इकडे गुंतलं तर तिकडे तुमचा फायदा होईल म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मागायला घ्यावं लागलं. आमच्या डोसक्यावर हात ठेवला गेला. जाहीर सभेत सांगतो, आमच्या वडिला देखत हात ठेवला. वडील तरी म्हणले, पंकजा तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू शब्द पाळशील का? हे आमच्या वडिलाच्या त्यावेळेचे वाक्य. पण त्या ठिकाणी सुद्धा दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. नाईलाजाने पक्ष श्रेष्ठीला त्या श्रेष्ठ आणि राज्याच्या देशाच्या नेते असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना घ्यावं लागलं. मला वाटलं आता पक्षाकडे तिकीट मागा, तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. तितक्यात वर्षा आघाडी तिसरी आघाडी आली. ते शिंदे चाललं, संसद चाललं होता. काय दुर्भाग्य सुटलं आमच्या पक्षाला. अजितदादाला घेतलं. म्हणजे आता हे स्टँडिंग आमदाराला जागा आहे, मग आम्ही काय करायचं? आता तुम्ही सांगा बरोबर, आम्ही काय करायचं? हे राजकारणातला संघर्ष आहे. जनतेला वाटतंय असं का करते, मग कसं करायचं बाबा ते तरी एकदा सांगा. म्हणून ठरवलंय आता काय असू पुढे असू, आता थांबायचं नाही. जरी अर्जुन बाप्पा म्हणले असेल तर मी सगळ्याच नेत्याला सांगून आलोय, जर तुम्ही उमेदवारी देणार असाल तर तुमच्या पक्षात प्रवेश करीन. ह्या गोष्टीवर माझा विश्वास राहिला नाही, नाहीतर मी जनतेच्या दारात जाऊन जनतेचं तिकीट घेऊन तुमच्या जीवा उभा राहील असं मी ठरवलंय. कारण राजकारणात एवढे थापा मारणं किंवा एवढं लबाड बोलणं मला तरी कधी जाणवत नव्हतं. पण राजकारण आता चांगलं राहिलं नाही. कोण कोणाला फसवील, कोण कोणाचा गेम करेल हे सांगता येणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.